दुरावलेल्या शिवसैनिकांनो, या चिमण्यांनो परत फिरा। शिवसेना उबाटा गट बाळासाहेब ठाकरे जनशताब्दी वर्ष करणार साजरे। वर्षभरात गावागावात शिवसेना पोहोचवण्याचा मानस। 2026 हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे। त्यानिमित्ताने आजपासून 26 जानेवारी पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले। गावागावात शिवसेना उबाटा पोहोचला पाहिजे, यासाठी गाव तेथे शाखा हा उपक्रम देखील राबविला जाणार आहे। रक्तदान, आरोग्य तपासणी, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, प्लास्टिक निर्मूलन, स्वच्छता अभियान आदी उपक्रम यावेळी राबवले जाणार आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। पत्रकार परिषदेत जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे, जिल्हा निरीक्षक निलेश धुमाळ, जिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, प्रमोद भोमले आदींची उपस्थिती राहिली। यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये शासनाद्वारेही राबवलेले उपक्रम पण वेळोवेळी ते फेल झालेले आहे। अशी झाडं लावणं असेल, आरोग्य शिबिर असेल, डोळ्यांची तपासणी असेल, मोतीबिंदूचे ऑपरेशन असेल, हर्निया, हायड्रोसिल हे जे काही आजार आहे थोडेसे फार जे त्याच्यात गरीब वर्ग, शोषित पीडित वर्ग दूर राहते त्यांनाही त्याच्यामध्ये सामावून घेऊन ते आम्ही कार्यक्रम ताकदीने राबवणार आहोत। निश्चितच म्हणजे आमची ही धारणा आहे का आज आमच्या मदतीला पुन्हा एकदा या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख जरी आमच्यात नाही तरी ते या कार्यक्रमाच्या रूपाने आमच्या मदतीला धावले आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग संघटन बांधणीसाठी करू। नाही, जनाधार, श्रद्धा, प्रेम, जिव्हाळा हा जनतेचा आमच्या सोबत आहे, आमचा ठाम विश्वास आहे। त्यांच्याकडे उपलब्ध करून घेतलेली सत्ता आहे, त्याच्यामुळे आमची एक मान्यता आहे की बा उत्सव मूर्तीचे गणेश सोन्याचा जरी असेल तरी त्याचं विसर्जन आहे, मात्र स्वयंभू गणेशाचं विसर्जन होत नाही। आम्ही त्यांना जवळ करण्यासाठीचा प्रयत्न काय असेल? निश्चित त्यांच्याशी संवाद साधू, त्यांचा कुठल्या बाबतीत गैरसमज झाला तो दूर करण्याचा प्रयत्न करू। आमचे नेते लोक आहेत त्यांना, उद्धवजींना या बाबतीत कल्पना देऊन त्यांची समज घालून त्यांना आम्ही कुटुंबात सहभागी करून घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू। संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम राबवला जातोय। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जातोय। त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आहेत, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, त्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आहेत, शिवसेना प्रमुखांना आवडणारा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर महिलांच्यासाठी सेल्फ डिफेन्ससाठी आपण कराटे स्पर्धा त्या ठिकाणी ठेवणार आहोत। अनेक स्पर्धा त्या ठिकाणी, गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक या ठिकाणी ती संज्ञा राबवून आम्ही घरोघरी गावोगावी त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचं रोपटं त्या ठिकाणी पुन्हा लावून त्या ठिकाणी शिवसेना वाढणीसाठी काम त्या ठिकाणी करणार आहोत। संघटनेमध्ये त्या ठिकाणी चांगली बांधणी त्या माध्यमातून होईल आणि 80% समाजकारण, 20% राजकारण, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला मूल मंत्र आहे, त्या माध्यमातून पुन्हा एकदा कामाला सुरुवात झालेली आहे। घर तिथं शिवसैनिक, गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक या माध्यमातून तो उपक्रम लागणार आहे। ज्याप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक आहे, जे भाऊंनी सुरुवातीपासून जे शिवसैनिक दुरावलेले आहेत त्यांचाही मेळावा होणार आहे। माननीय शिवव्याख्याते आपले नितीन बांगोळे पाटलांचाही त्या ठिकाणी शिवव्याख्याता कार्यक्रमाचा होणार आहे। दुरावलेल्या शिवसैनिकांनो, या चिमण्यांनो परत फिरा अशी साथ आपल्या संपर्क प्रमुखांनी घातलेली आहे। ते संपर्क साधतीलच, कारण तिकडे गेलेले सगळे काही थोड्याशा दुरावले असतील, दुखावले असतील, येतील, भेटतील, आपलंच घर आहे। आज सकाळी सोडून गेला, संध्याकाळी घरी आला तर आपला तो घर सोडून गेला असं नाही। येथील शिवसेना पक्षप्रमुखांवरही त्या ठिकाणी नेतृत्व त्या ठिकाणी त्यांनाही मान्य आहे की दुरावलेले आहेत ते पक्षप्रमुखांना त्या ठिकाणी काही स्थानिक लोकांच्या याच्यामुळे दुरावले असेल ते येतील परत। पक्षप्रमुखांना आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे कुटुंब प्रमुख आहेत, एवढी निश्चित आपल्याला या माध्यमातून मी सांगू शकतो।